आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि सभा मंडपावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या माझ्या सर्व जामनेर तालुक्यातील आशा आणि गटप्रमुख, आज महिला दिनाच्या निमित्त साधूनच आपण आशा दिनाचा सुद्धा कार्यक्रम इथे साजरा करतोय. आपण ज्यावेळेस मेहनत कोण करतो असा विचार करतो तर आपल्या डोळ्यासमोर मुंगी येते, बरोबर. एक छोटीशी मुंगी असते पण ती तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असलेलं ओझं उचलून नेते आणि सतत कार्यरत असते. एखादी मुंगी आळसावून बसलेली तरी कोणी पाहिली आहे का? नाही ना, ती सतत कामात असते. तर ती जी मुंगी छोटीशी आहे पण तिचं कर्तव्य इतकं महान आहे. अशा या मुंगीची मला तुम्हाला उपमा द्यावीशी वाटते. कारण की आमच्या ज्या आशा असतात त्या त्यांच्या युनिफॉर्ममध्ये सतत कार्यक्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या म्हणजे विनाकारण त्या फिरताना कधीच आढळणार नाही. ते कुठेतरी गृह भेट देत असतात, कुठेतरी मातेला भेट देतात, कुठेतरी पालकाची तपासणी करतात, PMMBYचा फॉर्म भरतात, JSYचा फॉर्म भरतात, गोल्डन कार्ड काढतात. म्हणजे त्या कधीच आपल्याला विनाकारण इकडे तिकडे जाताना दिसणार नाही. त्या तालुक्यालाही येतात तर काहीतरी कामानिमित्तच येतात. आणि म्हणून या आशा मुंगीची जी आहे तर छोटीशी पण तिची महान आहे अशी उपमा मला आशांना द्यावीशी वाटते. आज जागतिक महिला दिन पण आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं माझ्या आशांना की महिला दिनाचं औचित्य साधून का होईना आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. आणि म्हणून आपण आशा दिनाचं निमित्त साधून आपल्या सर्व तपासण्या, रक्ताच्या तपासण्या असो किंवा इतर सर्व साधी म्हणजे आपण वर्षातून एकदा तरी आपलं हिमोग्लोबिन तपासायला पाहिजे आणि इतर सर्व तपासण्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत त्या सर्व आपण करून घ्याव्यात. त्यानंतर आपले जे महत्त्वाचं कार्य आहे जामनेरमध्ये तर विशेष कार्य आहे की इथल्या आशा अंगणवाडी सेविका या स्त्री भ्रूण हत्या होऊ नयेत म्हणून या विशेष कार्यरत करत असतात. आपण तेच आपलं कार्य यापुढे पण सुरू ठेवायचं आहे. आणि आणखी एक सांगावंसं वाटतं की महिला दिन आपण साजरा करतो कारण आपण त्या निमित्ताने महिलांना होणारे अत्याचार याला कुठेतरी वाचा फोडायची असते, कुठेतरी त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करायचा असतो. त्यामुळे आपण स्वतः सुद्धा कुठल्याही प्रकारचा कौटुंबिक अत्याचार, अन्याय, हिंसाचार सहन करून घेऊ नये. आपल्या शेजारी जर असं कुठे होत असेल तर त्याला वाचा फोडावी आणि असं आपण जर केलो तर नक्कीच महिलांना एक चांगलं स्थान मिळेल. म्हणजे आता महिला आहे त्याच्यामुळे मग गरीब आहे, बिचारी आहे असा कोणाचा दृष्टिकोन राहणार नाही. महिला दिनाच्या निमित्ताने आणि आशा दिनाच्या निमित्ताने संध्याकाळीकडनं सुद्धा आणि माझ्याकडनं सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज हा अतिशय सुंदर आणि छान असा कार्यक्रम तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मान्यवर म्हणून उपस्थित नगरसेविका संध्याताई पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री काळेसाहेब, आनंद यात्री ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर अमोल सेठ, राऊत मॅडम, व्यासपीठावरील इतर मान्यवर, सर्व पत्रकार बांधव आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण घेतला अशा सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका, आशा सेविका. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. हा जागतिक महिला दिन साजरा करण्याची जी पार्श्वभूमी आहे म्हणजे मी विचार केला, काल मला डॉक्टर साहेबांचं आमंत्रण आलं, म्हटलं आता महिला दिनाच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं, थोडंसं वाचलं पाहिजे, काहीतरी त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती पाहिजे. MPSC करत असताना वेगवेगळे जे विशेष दिन असतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात, सन्माननीय व्यक्ती असतात, तर त्यांचा काही थोडाफार अभ्यास करावा लागतो आपल्याला आणि त्याच्या अनुषंगाने त्या परीक्षेमध्ये उत्तर द्यावे लागतात. त्याच अनुषंगाने म्हटलं थोडासा महिला दिनाचा इतिहास आपण पाहूया. थोडंसं वाचल्यानंतर लक्षात असं आलं की अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये ज्यावेळी महिलांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते त्यावेळी त्या देशातील काही संघटना, महिला संघटना त्याच्यामध्ये विशेषतः पुढे आल्या
महत्वाचा एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडला त्यांनी. युरोपीय देशांमध्ये जो मतदानाचा अधिकार होता महिलांना, तो मतदानाचा अधिकार काही त्यावेळी मिळत नव्हता. तर त्या मतदानाच्या अधिकाराची जी मागणी आहे, ती मागणी या महिला संघटनांनी त्यावेळी अतिशय लावून धरली आणि त्याच युरोपीय संघटनेच्या त्या महिला संघटनेचा त्यांना म्हणजे यश आलं त्यांच्या पाठपुराव्याला. आणि तदनंतर हळूहळू म्हणजे सदरची ही जी त्यांची मागणी आहे ही संपूर्ण जगभरामध्ये लागू झाली. आपल्या भारत देशाचा जर आपण विचार केला तर 8 मार्च 1943 ला सर्वप्रथम महिला दिनाचा म्हणजे पहिला महिला दिन जो आहे आपल्या देशातला, तर तो साजरा करण्याची जी सुरुवात आहे ती 8 मार्च 1943 रोजी झाली. आपल्याकडेही म्हणजे मतदानाचा अधिकार जो आहे तो महिलेला त्यामध्ये मिळाला. आणि आज रोजी आपण पाहतो सर्वच क्षेत्रामध्ये महिला या म्हणजे आपण म्हणत होतो याच्या आधी की पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्याकडे. म्हणजे महिलांना सर्व क्षेत्रामध्ये कमी लेखणं म्हणा किंवा इतर काही जुन्या चालीरीती रूढी आपल्याकडे होत्या, परंतु काही काळानंतर त्या सर्व आज रोजी बंद झाल्या. आणि आज आपण पाहतो एक सकारात्मक चित्र आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं की सर्वच महिला या पुरुषांच्या खात्यावर आज सर्वच क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसतं. बरोबर. तर याच्यामध्ये या आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या सर्वच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा समाजामार्फत होत असतो. आणि तसाच एक प्रयत्न आपल्या तालुका वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी करून सर्व ज्या आशा सेविका आहेत, आता आशा सेविकांचं काम दोन्ही कार्यकाळात आम्ही पाहिलेले डॉक्टर साहेब. म्हणजे एवढी पेशंटपर्यंत पोहोचणं, त्याला प्रतिबंध करणं, त्याला घरामध्ये क्वारंटाईन करणं, त्याला सकाळ दुपार संध्याकाळची जी काही वेगवेगळ्या टॅब्लेट्स आहेत, औषधं आहेत, तर याचा पेशंट टू पेशंट फॉलोअप आहे. तो तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला गावातील प्रत्येक पेशंटचा फॉलोअप हा या आशा सेविकांमार्फत मिळत होता. एखाद्याची तब्येत जर त्या ठिकाणी बिघडली तर तालुका प्लेसचं जे क्वारंटाईन सेंटर होतं त्या ठिकाणी त्या संबंधित रुग्णाला हलवण्याची देखील जबाबदारी किंवा माहिती देण्याचं काम हे आशा सेविका यांनी कोविड काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. निश्चितच या कोविडमध्ये म्हणजे आपण जामनेर तालुक्यामध्ये केलेल्या कामामुळे अनेक लोकांचे जीव या निमित्ताने वाचलेले आहेत. या निमित्त मी सर्वांना म्हणजे खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण कोविड काळामध्ये केलं. आता शासनाच्याही ज्याही वेगवेगळ्या योजना आहेत, निश्चितच महिला सशक्तीकरण आणि महिलांचा सन्मान या अनुषंगाने शासनही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना महिलांसाठी लागू करत असतं. शासनाच्या याही वेगवेगळ्या योजना या आपणामार्फत गाव पातळीवर पोहोचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही आपण सर्वजण पार पाडत असतात. भारत देशाचा जर आपण विचार केला देशामध्ये आपल्या सर्वात मोठी लोकशाही आहे. मागील 5 ते 6 महिन्याच्या काळामध्ये आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभेचं प्रचंड मोठं असं इलेक्शन आपल्याकडे झालेलं आहे. या निवडणुकांमध्ये देखील या संपूर्ण जामनेर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या आशा सेविका यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या दोन्ही निवडणुकांमध्ये केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक केंद्रावर म्हणजे माननीय भारत निवडणूक आयोग जो यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जे वेगवेगळे उपक्रम आम्हाला राबवायला त्यामध्ये निर्देश दिलेले होते, त्या उपक्रमाचा भाग म्हणून म्हणजे एखादे वयस्कर मतदार असतो, तो मतदान केंद्रावर येण्यासाठी त्याला बसण्याची व्यवस्था असते, त्याच्या आरोग्याच्या समस्या असतात. एखादा खूपच वयस्कर असेल तर त्याला मतदान केंद्रावर आपण व्हीलचेअरची व्यवस्था केलेली असते दिव्यांग बांधवांसाठी. तर अशा सर्व वयस्कर आणि वृद्ध तसेच आजारी असलेल्या मतदारांची काळजी घेण्याचं काम आणि त्यांना आरोग्य किटसह सर्व आशा सेविका आपण प्रत्येक केंद्रावर त्यामध्ये उपस्थित ठेवलेल्या होत्या. निश्चितच आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभेची ही मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व आशा सेविकांनी चांगला सहभाग यामध्ये नोंदवला. लोकसभेमध्ये साधारणतः 2% आपलं मतदान वाढलं आणि विधानसभेला देखील या आपल्या सर्वांच्या कष्टामुळे चांगलं मतदान आपल्या तालुक्यामध्ये झालं. आपल्या म्हणजे मान्य भारत निवडणूक आयोगाने देखील आपल्या झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी मतदानाची टक्केवारी आपल्याकडे वाढली तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा कौतुक आपल्या विधानसभा मतदारसंघाचं त्यामध्ये केलेलं आहे. निश्चितच या सर्वांचं श्रेय आशा सेविका म्हणून आपण सर्वांनी खूप मेहनत निवडणुकीच्या काळातही घेतलेली आहे. आपल्या सर्वांना या निमित्ताने मी या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व आशा भगिनींना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्यापैकीच काही लोकांचे या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात
सत्कार या ठिकाणी होत आहेत. आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचं काम हे मागे